रायगड येथून एक एसटी बसच्या भीषण अपघाताची बातमी सध्या समोर येतेय। विनेरे येथून पुण्याकडे निघालेली एसटी बस करंजाडी येथील वळणाजवळ एसटी बस येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल दरीमध्ये जाऊन भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की सगळीकडे प्रवाशांचा हाहाकार सुरू होता। रायगड इथं घडलेल्या या एसटी बसच्या भीषण अपघातामध्ये बसमधील बसलेल्या एकूण 36 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलंय त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। एसटी बसच्या या अपघातामध्ये प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या बसेस आता या बऱ्याच प्रमाणात जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे होणारे अपघात हे बऱ्याचशा प्रमाणात चालकामुळे नाही तर जुन्या झालेल्या वाहनांमुळे होत आहेत। सध्या अशीच एक घटना रायगड येथून समोर येत आहे। विनेरे येथून पुण्याकडे निघालेली एसटी बस रायगडमधील करंजाडी येथील वळणाजवळ एसटी बस येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं। त्यावेळी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचा काळजाचा ठोका हा वाढला होता। बस नियंत्रण बाहेर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीमध्ये जाऊन या बसचा भीषण अपघात घडला। त्यामुळे बसमध्ये बसलेले 17 प्रवासी जखमी झाले, पण सुदैवानं दरीमध्ये असलेल्या एका झाडानं बसचा भीषण अपघात होण्यापासून वाचवले। त्यामुळे बसमध्ये बसलेल्या एकही प्रवाशाच्या जीवाला धोका पोहोचला नाही। बसमधील सगळे प्रवासी सुरक्षित असल्यामुळे प्रवाशांनी पांडुरंगाचे आभार मानले।